नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। सुरुवात करत आहोत। ऊन जास्त आहे, ऊन जास्त झाले तरच पाऊस जास्त पडणार आहे, त्यामुळे मुलाची जास्त काळजी करू नका, त्रास होणार आहे हेही मान्य आहे। आज आपण सर्वत्र इथे जमलेलो आहे, त्यानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व रॅक्ट जिल्हा 3131 तसेच सासवड बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या उपस्थितीत आपले बार असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भारंबे साहेब तसेच बापूसाहेब गायकवाड शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यांचा लाभ आपण अनेक शासकीय कार्यालयातून आपण कसं उपलब्ध करू, त्याचप्रमाणे PMAY घरकुल लाभ हे देखील शहरातील नागरिकांना ज्यांच्याकडे पक्के घर नाहीत अशा नागरिकांना शासनामार्फत घरकुलाचा लाभ देण्यात येतो। त्यामध्ये 2.5 लाख रुपये देण्यात येतो। PMAY 2 साठी सध्या नगरपालिकेमध्ये अर्ज मागणी सुरू आहे, त्यांचा देखील नागरिकांनी लाभ घेऊन घरकुल योजनेचा बाबत अर्ज नगरपालिकेत दाखल करावा। त्याचप्रमाणे PM स्वनिधी या योजनेमार्फत शहरातील पट्टे विक्रेत्यांना लाभ देण्यात येतात। त्यामध्ये प्रथम लाभ 10,000, द्वितीय 20,000 तसेच तृतीय लाभ 50,000 पर्यंत देण्यात येतो। त्याचं देखील नगरपालिकेमध्ये अर्ज घेण्याचे काम सुरू आहे। अशा विविध योजनेचा लाभ आज आपण भेटी न्यायामार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचत आहोत, त्याची माहिती सर्वसाधारण नागरिकांना मिळावी आणि त्याचा इतर सेवा सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचावी व त्यांचं कुटुंब सुस्थितीत राहावं यासाठी आज सर्वांच्या वतीने पथनाट्यामार्फत आपण जनजागृती करत आहोत। त्याबरोबर कार्यक्रमाला पुढे सुरू करत आहेत। आता पुढे कौन बोल इस बचपन पर जुल्म हावी हो जाए तो क्या बचा बचपन में। ये कहानी सिर्फ एक घर की, एक गली की नहीं, ये कहानी है हर मोहल्ले की, हर शहर की, हर गांव की। एक कहानी अपनी की जो 12 साल की है और बड़े घर में रहती है, लेकिन उसके सपने अंदर ही अंदर टूटते जा रहे हैं। एक कहानी प्रिया की जो गरीब है और इस गरीबी के चलते अपने सपने खोते जा रही है। करेगी तो खाना नहीं दूंगा साहब, मेरी तबीयत बहुत खराब है और पेट बिल्कुल बीमार हूँ, मैं आज काम नहीं कर सकती, मुझे छुट्टी दीजिए साहब। फिर से उल्टा दवा देती है तो ये है प्रिया की कहानी जो बचपन से ही मजदूरी का शिकार बन चुकी है। तो चलो देखते हैं प्रिया इस कठिनाई का सामना कैसे करती है। अब हम सुनेंगे एक और कहानी, एक बच्ची की जो डर और सपनों में खो गई है। ये कहानी है एक 10 साल की बच्ची प्रिया की। त्याला म्हटलं की ये क्या है? मेरे पे इतना पैसा खर्च किए, यही पैसा किसी गरीब को दिया था।
भी डर लगता है, कभी मेरी माँ की खामोशी मेरी तकलीफ बन के रह जाएगी। मुझे अपने सपनों के पीछे दौड़ना है, पर इस डर से मुझे आज़ादी मिलेगी क्या? मुझे खुद को प्रूव करने की उम्मीद होगी? इतना पसीना आ रहा है, आपको तो बुखार है। अरे सेठ जी, इसे तो बुखार है, इस छोटी बच्ची से काम क्यों करा रहे हो? अरे बुखार कुछ नहीं है, नाटक है इसका, और आप अपने काम से काम रखो। अरे तमीज से बात करना सीखो, जाओ जाओ। जाओ बहुत देख। बेटा, मैं इंस्पेक्टर को कॉल कर रही हूँ, डरना नहीं, आवाज उठाना जरूरी है। नहीं मेम साहब, मैं कॉल कर रही हूँ। हेलो इंस्पेक्टर, यहाँ MG रोड पे ठेले पे बच्ची से काम कराया जा रहा है, आप जल्दी से आ जाओ। अभी आ रहे, हम उस इंसान को छोड़ेंगे नहीं। अरे साहब, आप मेरे खिलाफ FIR हुआ है, बच्ची को मारते हो तो शर्म नहीं आती? अरे साहब बस चलो तुम पुलिस स्टेशन। अरे साहब, मैं तो निकल जाऊंगा, इसका क्या? देखा, मैं गरीब हूँ, हम छोटे लोग हैं, हमारा कुछ नहीं हो सकता, हमारी कोई कभी मदद नहीं करेगा, हमारा कोई नहीं है। क्या कोई है जो मेरी मदद करेगा? क्या कोई है तुम्हारे साथ? तो दोस्तों, आज हमने देखा कि जब हम आवाज उठाते हैं तो हमें न्याय मिलता है। होटल के मालिक को चाइल्ड लेबर प्रोहिबिशन एंड रेगुलेशन एक्ट के तहत 6 महीने की सजा और पेनल्टी दी गई। प्रिया आज एक सरकारी अनाथ आश्रम में सुरक्षित है। एक दयालु व्यक्ति ने आगे आके उसके शिक्षा का जिम्मा उठाया। अब उसके सपने नहीं रुकते। इस नए अवसर के साथ प्रिया अब अपनी पढ़ाई पर ध्यान दे सकती है। हर बच्चे की तरह उसे भी शिक्षा का हक है। कर रही हो? क्यों डाल रहे हो? छोटी बच्ची है। छोटी बच्ची? नहीं तो बस अब बहुत हो गया, मैं अपनी पर हाथ उठाने नहीं दूंगी। फिर से हो रे ना हो, छोड़ दिया जाएगा। आप कहाँ? मेरे खिलाफ FIR हुआ है, छोटी बच्ची पर हाथ उठाना कानूनी जुर्म है, क्या तुझे पता नहीं? छोटी बच्ची? कौन छोटी बच्ची? अपनी, तेरी खुद की बच्ची। अपने बच्चों का हाथ उठाना कानूनी जुर्म थोड़ी ना है। हाँ जुल्म है, उसे हर वक्त जलील करना ये भी जुल्म है, और दूसरों से उसे कंपेयर करना ये भी जुल्म है। चलो तुम पुलिस स्टेशन। मुझे तो कानूनी सहायता लेनी ही पड़ेगी, लेकिन मेरे पास भी पैसे ही नहीं है कि मैं किसी वकील को हायर कर सकूं और मेरी बेटी को इंसाफ दिला सकूं। Now, Nalsa enters into the scene. नालसा यानी नेशनल लीगल सर्विसेज अथॉरिटी हर व्यक्ति के अधिकारों की सुरक्षा के लिए तात्पर्य है। हम ये सुनिश्चित करते हैं कि हर व्यक्ति, चाहे वो किसी भी बैकग्राउंड से क्यों ना हो, चाहे उनके पास पैसे हो या ना हो, उनके अधिकार उन्हें मिलते हैं। हमारी टीम फ्री लीगल एड सर्विस देती है। हाँ भाई हाँ, बिल्कुल फ्री, यानी कि आपको लॉयर की फीस देने की बिल्कुल जरूरत नहीं। नालसा
अपने स्कीम जरिए हर उन बच्चों की सहायता करता है जिनके अधिकार छिन गए हो। हमारा ये उद्देश्य है कि हम कानूनी सहायता देकर हर उन गुनहगार को सजा दिलाए जो बच्चों को जुल्म करते हैं। आखिर इन देश की भविष्य इन्हीं बच्चों के हाथों में है। बच्चे सुरक्षित यानी देश सुरक्षित। धन्यवाद। और इस प्रकार अवनी की मां ने आगे आकर अपने बच्चे के लिए हिम्मत दिखाई और न्याय उसके साथ था। और अवनी अब अपने पापा की बुराइयों से कहीं दूर है। उसकी पढ़ाई, खेल और खुशी का पूरा ध्यान रखा जाता है। इस कहानी से हमने ये सीखा कि स्वास्थ्य और सुरक्षा हर एक बच्चे का अधिकार है। तो आज हमने दो कहानियां सुनी, एक अवनी की और एक प्रिया की। दोनों भी कहानियां एक ही तरफ इशारा करती है कि हर एक बच्चे को पढ़ने का और अपने सपने पूरे करने का पूरा अधिकार है। हम सबको ये ख्याल रखना चाहिए कि कोई भी बच्चा मुश्किलों का सामना ना करे। हम सबको ये याद रखना चाहिए कि हर एक बच्चा एक फूल की तरह होता है जिसको उमलने का मौका जरूर मिलना चाहिए। कायदेविषयक माहिती आणि कायदेविषयक मिळणारी मदत या संदर्भात खूप छानपणे आपल्याला समजून सांगितलेलं आहे पथनाट्याद्वारे। मी सत्यजित कराळे साहेब, ॲडव्होकेट सत्यजित कराळे साहेब रोटरॅकचे, त्यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। नमस्कार। प्रथमतः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व सासवड बार असोसिएशन व रोटरॅक डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या वतीने इथे उपस्थितांचे स्वागत करतो। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या बालाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी पथनाट्य सादर केले आणि त्या पथनाट्यामधनं एक चांगल्या प्रकारचा संदेश आपल्या सर्वांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मी अशी अपेक्षा करेल की हा संदेश आपण सर्व घ्याल व नक्कीच जे काही वाईट प्रवृत्ती आहेत समाजामध्ये किंवा वाईट घटना घडतात याच्या विरोधात आपण आवाज उठवताल अशी मी आशा बाळगतो। आज इथे येण्याचा कार्यक्रम करण्याचा उद्देश म्हणजे 16 तारखेला आपल्या सासवड या ठिकाणी वाघेरे कॉलेजच्या मैदानावरती मोफत मेगा लीगल एड कॅम्पचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर 16 तारखेला आपल्या सर्वांना शासकीय योजना असतील, शासकीय योजनांचा लाभ असेल किंवा इतर काही आपल्या अडचणी असतील, या सर्वांना आपल्याला योजनांचा फायदा असेल, आपल्या अडचणींची मुक्तता करणे असेल, हा कॅम्प आपण 16 तारखेला येथे या ठिकाणी घेत आहोत आणि त्या कॅम्पच्यासाठीच ही एक जनजागृती या ठिकाणी चाललेली आहे। तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि रोटरॅक जिल्हा 3131 यांनी न्याय संहिता हा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत 365 गावांना आणि 365 वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन तेथील लोकांपर्यंत मोफत लीगल एड सेवा पुरवणे, शासकीय योजनांची माहिती देणे व कोणाच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपल्याकडे असलेल्या अर्जांमध्ये आम्ही भरून घेतो व याच्यामध्ये माननीय न्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, नालसा हे स्वतः दखल घेऊन आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्याचं निराकरण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि याचीच जनजागृती आम्ही करत आहोत। तर आज या ठिकाणी आपल्यासोबत बारचे अध्यक्ष साहेब देखील आहेत, उपाध्यक्ष साहेब देखील आहेत, महापालिकेचे अधिकारी जे आहेत आणि आपण सर्व ग्रामस्थ आहात। आपण सर्व या ठिकाणी आलात, आम्हाला बहुमूल्य वेळ दिला आणि त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या कॅम्पमधनं, या उपक्रमामधनं आपण फायदा घ्यावा अशी विनंती देखील मी आपल्याला करतो। यानंतर आपले सासवड बार असोसिएशनचे पारमे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। बालाजी लॉ कॉलेजचे विद्यार्थ्यांनी
इथे पथनाट्य फार चांगल्या प्रकारे सादर केलेलं आहे. त्याचे मार्गदर्शक आणि लिगल एडचं काम करणारे कराळे पाटील, त्यांच्याबरोबर आलेले इथे सगळे सर, आमचे आर डी नाना, शबीरबाई या ठिकाणी सर इथे आहेत, हे सगळेजण इथे आहेत. याचा उद्देश असा आहे की 16 मार्चला सासवड येथील वाघेरे कॉलेजवर आपण एक मेगा लिगल कॅम्प आयोजित केलेला आहे. नालसा नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटी याच्यामार्फत तो कॅम्प आयोजित केलेला आहे. त्या कॅम्पसाठी सुप्रीम कोर्टाचे जजेस, हायकोर्टाचे जस्टिस, पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश हे हजर राहणार आहेत. याचा उद्देश एक आहे की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेचा लाभ ज्या लाभार्थ्यांना मिळाला नाही त्या लाभार्थ्यांना तिथे जागेवरच लाभ दिला जाईल. तसेच ज्यांनी आतापर्यंत ते पात्र आहेत परंतु लाभासाठी अर्ज केला नाही त्यांना देखील त्या ठिकाणी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करून त्याचा लाभ दिला जाईल. सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सासवडमध्ये पहिल्यांदाच येत आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आजपर्यंत कधी आलेलं नाही. हे सासवड नगरीचं वैभव आहे, सासवड नगरीचं नशीब आहे की या ठिकाणी प्रथमच सुप्रीम कोर्टाचे जस्टिस या ठिकाणी येत आहेत. त्यांचं स्वागत करणं, त्यांचा आभार, त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळ्यांनी तिथे हजर राहणं हे आपल्या सासवडच्या नागरिकांचं तसेच तालुक्यातल्या नागरिकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तसेच लाभार्थ्यांनीसुद्धा त्याचा लाभ घेण्यासाठी तिथे यावा आणि त्या 16 तारखेच्या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी 12:30-1:30च्या सुमारास एवढ्या मोठ्या उन्हामध्ये हा कार्यक्रम सादर केला आहे. विद्यार्थ्यांनी उन्हामध्ये जे काम केलं आहे, आपण उन्हामध्ये बसलो तर चुळबुळ करतो आहे, पण त्यांनी त्यांच्या तोंडावर जरासुद्धा कुठे न जाणवू देता अतिशय आनंदाने हा कार्यक्रम केला आहे. जे विद्यार्थीच हे करू शकतात आणि विद्यार्थी हे तरुण आणि विद्यार्थी हेच देशाचं भवितव्य आहे. त्यांनी जो सुंदर कार्यक्रम सादर केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि कराळे सरांनी या ठिकाणी या सासवडची निवड केली त्याच्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा सगळ्या उपस्थितांचे आणि या बालाजी कॉलेजच्या टीमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो.